बटा चाचे चेंदी टाका तुम्ही असा नेमन मेरे मेरे चाला ना देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा वा तुम्ही म्हणा बहिणी सोना ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ऐका हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आता तुम्ही ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम वा हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ना प्रवास होता करायला पण गावाच्या पलीकडे जायचं होतं नदीच्या काठीनं जायचं होतं मला नदीच्या पलीकडे मी नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तू एक भाऊ म्हैसेसले पाणी मार राहीन बेकार हुशार आहेत तुम्ही बिगर सांगा ना समजी घे तुमले तो भाऊ म्हैसेसले पाणी मारांता त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ मग तशी लाग रे तू कमाल माझी बाजारणार समजी राहणार आता विनोद वजा करायचा मला हे विचारायचंय जर एक साधारण कीर्तनकार तुमच्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत ओळखू येणार आहे का अजिबात अपेक्षा ठेवायची नाही अजून दुसरं उदाहरण सांगतो हो लॉकडाऊन चालू होतं दुसरं लॉकडाऊनना टाइमले गुरुजी कार्यक्रम चालूही झाले होतात मी बसमा बसलो पण तवय पद्धत अशी होती का कसरी प्रवास करायचा असेल ना तोंडाला मास्क लावायचं आणि हाताला सॅनिटायझर करायचं तरच प्रवास होता ते सर्वांना अनिवार्य होतं म्हणजे सॅनिटायझर हाताला आणि तोंडाला मास्क मी मास्क विकत घेतलाच नाही तेव्हा हा फेटा माझा कंटिन्यू असतो फेट्याचा मागचा भाग सोडलेला असतो आणि त्या मागच्या भागानंच मी असं तोंड बांधून घ्यायचो हां त्यांना काही असं बांधलो हां आता मी बांधेशनी एस टीमा बसलो आणि ते कस कामात तब्येत बी अशी होई झालं त्या जरा बाहेर फिरायला नव्हती बरी होई गे बाहेर ना अंगे लाग जास हो आता नेमकं मी असं बारक्या बुरक्यात खूप बसेल होतो तोंड बांधेशनी बाले बिले मोके हाते थोडा कमी कर टाकत म्हणे त्या बाले बिले मोके होतात एक 60-65 वर्षनी मायवून असं वाटणं तोंड बिन बांधिले केस बिस शेत भो बारका पटक होतो मी बॅग ना बाजूमा मी बसेल होतो ड्रायव्हरना सीट ना मागे 60-65 वर्षनी आजीवनी म्हणे दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे म्हणतं रव्यातून गेरी येले राज बॅग उचलीन वरदड काय तिने पुरं गावी घेतो लोक उभी नाही बोललो मी येणारा फोन सुद्धा उचलू नाही हा मला फक्त हे सिद्ध करायचंय विनोद जरी असेल पण याच्यातून मला अभंगाला अनुसरूनच बोलायचं आहे आता तिथून मी तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो पारोड्याला उतरल्याच्या नंतर जे एस टी अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो म्हणलं साहेब मला भडगाव जायचंय बस मिळेल का त्या काकांनी सांगितलं महाराज इथून आता बसच नाही आहे 5 वाजले ना 5 नंतर तिकडे जायला बस नाही म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचं आहे एक पर्याय बोलू नका मायाव एक पर्याय म्हण काय म्हणे प्रायव्हेट गाडी लागते म्हणलं काका मला तेही माहीत नाही हो प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून ते काका एवढे भारी होते का माझी बॅग घेतली म्हणले चला महाराज देतो मी सोडून ते प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत नेऊन सोडलं आणि त्या गाडीवाल्याला सांगितलं हे महाराजांना भडगाव जायचं महाराजांना सोड बरं का तो म्हणला हो ते काका चालले गेले त्या गाडीवाल्याला म्हणतं कार भाऊ गाडी कवय काढशी 15 शिटी पुरावणार का काढलीस म्हणे महाराज म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला 8 फसनाद रव्या मग आता ते तापलेली गाडी म्हणतं गाडी मग बसापेक्षा समोर दुकानी होता दुकाना वट्टावर जाई बसून तोंड बिन बांधेल तसाच अवतार मग आणि 5:15 वाजता जायला होतात कॉलेज सुटी जायला होती कॉलेजना पुरे राहतात मी म्हणा वनवाशेल निघत बसेल टाईमवर पोचायला पाहिजे बॉय गाडी कवय बरं आहे मी देव नसू गाडीवाला आणि गाडीन मी देव सांगू गाडी भरू देऊ कॉलेजना पुरे राहतात तर त्याच ना महिने 1-1.5 नव्हतं टकर मकर देखणारा राहतच ना बाकी ना किडा पाडणारा
हा ते टकर मकर देखणार आणि मनकडे ध्यान गई. दोन मित्रले म्हणे ऐ हो आता आहे रे काय होणार भाई पोर काय भारी बसेल म्हणे. माले ही वायामात थंडा गाम चाले पोर काय भारी वीर म्हणे. आता ते आसान मारे बडा गोया वगैरे म्हणा आजूबाजूमा मुद्दाम त्या राहतच ती वयच राहत नाही का त्या करत असा काड्या कोऱ्यानं धंदा दखेत काय मंटिंगल करेत पोर समजीस नाही त्याले असं बडा जण फॉर्म भर द्या ज्यांना नंबर लागे त्यांना लाग द्या बुवा. त्याच लेखा तर माहिती मी पुरा नीचे ना मी वाल भाई न कुत्र वासमान मग गमटे होत दिनभर फिरावं. ते नेमकं ते मना समोर बसणार तेराले इशारा करेत मस्ती करेत. 15 मिनिटानंतर मी ते उपरनं सोड त्याच ना म्हणा ए पोऱ्या रे भूतू असा तैत येत ना जसं काय अडीच परतन ही काय घेऊ त्याच ना पोऱ्या आहे. मग शांत राहू ना तरी बी बाकी ना वायबार खा रे हाव दी कसा सारा असा साव काय करत असेल रे म्हणतं आपली बी गाडी भरायला अजून टाईम शे जेमतेन 3-4 शेटाचा मोबाईल शेत अजून 10 लागाव शेतस अजून अर्धा तास टाइमपास करीत लिहू दे म्हणतं आपला बी. मी तिथं गाणं गुणगुणायलो गाण्याचे बोल असे होते लग बग माझ्या देवाची लग बग माझ्या रायाची गळजी जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे आव भाऊ तो खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या यार म्हणे. आणि नेमकं मीच पसा साला अशा उपाधीच मना घरना गोंदाय मा नाचाय की मा काहीतरी लोकेशनी मला गोंद्या मन दिना हा फिर नाही तुम्हाकडे बी तो व्हिडिओ मागला चालले म्हणत ज्यासनं बायकोण्या रावण्याकरता हे आज ना दिन मला आवडती भाजी बनाव बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस हा बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस. विशेष महाराज जेव्हा तुमची पडती येते ना कोण काय म्हणेन काहीच सांगता येत नाही. पहिले तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल माझ्या कीर्तनातून तुम्ही आती जितला बी भाऊ येलेत ना सर्वांसले सांग नाही आणि तुम्हाला जितला मित्र होतीन कर ना बाहेर खेळावर ना प्रत्येकले सांगजात सोशल मीडियावर जे पण व्हिडिओ व्हायरल होतो ना तो खरा आहे का पूर्ण इन्क्वायरी करा शिवाय चुकीची कमेंट्स करू नका मायबाप. अरे लाज वाटली पाहिजे. मुसलमान धर्माचा एखादा मौलानाची मुसलमानानं बदनामी केली असं ऐकलंय का हा एखादा मुसलमाननी मौलानानी बदनामी करी असं ऐकेले का. मग आपला हिंदूसले काय रोग होई गया महाराज असले काही नाही कमेंट्स करतस आणि एका दाखो 1.5 नाच सांगत एवढा मोठा महाराज ना असं लिखकानी म्हण डायरेक्ट असं लिखकानी समोर बोलणं बो डायरेक्ट समोर बोलणं. अरे तू ते समोर बोलीन मोक्या वेग्या येडा तुला काय वाटणं तू बोलणं म्हणजे तू बोलता झेंडा लाई दिना का या असा बसेल बाबा राहतस ना या सुज्ञ लोके बोलणारा बोलीन चालना जास तुमले समाधान वाटस मी बोलता तोंडवर बारी बोलणं पण आमनासारखा विचार करणारा अभ्यासू माणूस हा विचार करस प्रोजेक्ट जर इथलं खराब आहे त्या कंपनी कितली वायबार होईन बो बरोबर आहे का नाही. हा बोलताना तारतम्य राखायचं हो बोलताना तारतम्य राखायचं आणि आपल्या लोकांना आपण बदनाम करतोय म्हणजे कितला वायबारपणा आहे हो. आता इथे असं होय की हमें तो अपनोने लुटा गैरो में कहा दम था हा आपला आपला नीच राहतात विठ्ठल ऋषी भैया दादासाहेब हां यश भैया 3 जण. आता मी जेवढं सांगणार आहे तेवढे मला 3 जण काढ दिजा. काही लोक ऐका बोलू नका बरं टाईमवर होई टेन्शन नका आल्या तर रांधायचं आहे लोई बाकी ना कीर्तन मग काय चितला गे हो का वावर रे रांधायचं आले काय नाही 15-20 मिनटं आम्ही बी आवरेली सू काय टेन्शन नका बोलू ना पण 15-20 मिनटं बोलू ना बहिणी सोन का आवरू चाल देऊ पुरा वसूल करशात बर तुम्ही बसलेत म्हणल्यावर आपलं काय आहे आपले उत्पन्न निघाल पाहिजे मन पूर्वावर कराल चित लागत
काही लोक नुसतं बोलून मोकळे होतात. आता ते तरुण भावांनी बघितलं असेल, वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला आम्ही गेलो. आमच्याकडचे काही लोक एवढे नम्र असतात. माझ्यासोबत आमच्या धुळ्याचे माजी पंचायत समिती सभापती होते, एक आमचे कदम डॉक्टर साहेब होते. त्यांना फक्त प्रेमानंद बाबांना भेटायचं होतं आणि प्रेमानंद बाबा आमचे गुरुजींचे चांगले मित्र आहेत. त्या हिशोबाने म्हणे, महाराज तुमच्या वतीनं लवकर दर्शन होईल. गौत आम्ही दर्शन करीन व्हिडिओ बी त्यासनेच काढा, तो व्हिडिओ मला टाक दे ना, मी इन्स्टॉल टाका. मग आता खुश व्हायला पाहिजे ना, बाकी ना किडा पाडणारा. कथा प्रेमानंद बाबा आणि कथा रवी किरण महाराज. मग तू अशी लेवल बसाडशी का रे? तून बापमान मावसामा फरक नाही समजत का तुले? हा, जाणीव ठेवायची आपण कोणाची बरोबरी करतोय. प्रेमानंद बाबांना आम्ही भगवंत मानतो राजा. तू सांगशी तर वय का? अरे तू गरमातून बाप ना ऐकत नाही बेवडा, तू मालची काळजी का? विठ्ठल विठ्ठल एक ते म्हणे, महाराज प्रेमानंद बाबा 1 रुपया लेत नाही, तुम्ही 70,000 लेतच म्हणे. म्हणजे त्याला ते काय माहीत नाही, काबं लिहिरायनात कसान करता लिहिरायनात काहीच माहीत नाही. बाकीनं नुसतं टिमक्या वाजत फिरतात. अरे जो माणूस घेतोय, जो तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे समजावून सांगतोय, तो स्वतःहून पाप तरी कसं करेल? पण हे लोकांना कळत नाही. कधी थोडा वेळ द्या, बरोबर आहे का नाही? वेळ देणं पडेल का नाही? हां, अरे डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनटं वेळ द्यावा लागेल ना, तर डोकं दुखणं थांबेन, बरोबर आहे का नाही? पण काय लोक गोळी वाय घेऊ, अजून डोकं दुखणं थांबणार, बाणाट सुरत ना 15 मिनटं थांब रे, लगेच कसं काय निकाल लागेल? जर रवी किरण महाराज 50, 60, 70 हजार रुपये घेत आहेत, त्याचं उत्तर रवी किरण महाराजच देतील समाज विचारायच्या अगोदर. बाकीला कुत्रासने बुकार नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्यातलं एक म्हणे पोरग आहे, दुसरा म्हणे ते गोंद्या दिकी राय ना म्हणे. मी दुसरं गवडण बोललो. अजून 15-20 मिनिटं बाकी होते, मी गवडण बोललो. आणि गवडण काय वारकरी संप्रदायातली नाही बोललो, शपक गवडण म्हणली. हे निघाली गट भरण्या ये मुनीला, तू जाऊ दे गट भरण्या ये मुनीला, मला रे अडवून कोण दिला त्यासना म्हणा. एक म्हणे आव पावते तमासान्या गवडणी म्हण राय ना म्हणे, अवकातात पार्टी ना शेबू म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. एक कीर्तनकारला बघितल्याच्या नंतर कोणी म्हणतं मुलगी असेल का, कोणी म्हणतं गोंद्या वय का, कोणी म्हणतं तमासामा काम करत वय का. जर एक साधारण कीर्तनकार जर ओळखू येत नसेल, तर खरा संत कधी ओळखणार आहे? आणि खरा संत जीवनात सहजासहजी येत नाही. किती अवघड आहे सांगू का? हे भाऊ अवघड आहे संत बेटी, 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 ओ भाऊ अवघड आहे संत बेटी, ओ भाऊ अवघड बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी कृपा केली, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. दादा
खरे संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर सहज भेटत नाही, आणि जर आलेच तर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि खरे संत जर ओळखले, त्यांच्या पायी लोटांगण घातलं तर फायदा काय आहे? महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम हरी प्राप्तीचे उपाय उपाय हरी प्राप्तीचे हरी प्राप्तीचे उपाय उपाय हरी प्राप्तीचे उपाय राधे साध्या सोप्या भाषामध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 9. कीर्तनाचा टायमिंग होता 7 ते 9. आपलं कीर्तन लेट चालू होईल 20 मिनिटं. तुम्ही म्हणसान तर 15-20 मिनिटं बोलतो. काय करू? चाल देऊ ना? पक्का ना? मग मा सकाळ उठ राहणार तुम्ही. कीर्तनातून फक्त ज्या 50ने पुढला काका आहे तर 60 पुढला बाबा आहे त्यासनीच जावानं. तरुणसने अजिबात जागा सोडू नका. त्यासनं जावाना असं काहीतरी लघुशंका वगैरे प्रॉब्लेम्स असेल, डायबिटीज पेशंट वगैरे असतात तर जा, त्यांनी नक्की जा. पण तरुणसने काय उठा नाही. अख्ख्या आलांगने आला मुलगी चालण्यात येते. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी 15-20 मिनिटं बोलेल, काही शंका नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बसायला तयार असाल तर मला बोलायला काही अडचण नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय? अंतकरणापासून सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचंय. हरी हरी जय जय हरी जय जय भजन म्हणलं. बरं ठीक आहे. बरं मग बाकी नाच नाही. देवनी काय तर विचारायचे का? हा, देवाचं नामचिंतन करायला काय लास्ट व्हायची महाराज? अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन कीर्तनात बसल्याच्या नंतर झालंच पाहिजे. जेव्हा आमचे महाराज मंडळी आहे ना हातानं टाळ वाजवतात, तुम्ही टाळी वाजवायची नाही का? हो. आणि आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे. बशी जा बहिणी सोन, बशी जा ताई सोन. बापरे, बहिणीसल्या काय रे लई मी. अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. पण इथं भजन करायला सांगितलं, इथं लोक ऐकत नाही. इथं ऐकत नाही आणि नको ते गाणे म्हणायला अजिबात आहे काही करत नाही. मी नेहमी सांगत असताना हो विनोदात सांगतो, भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्यावर लोक करत नाही. नका ना वातावरण खराब करू राहो. तुम्ही 2-4% लोक येतच, पण आले 100% 70-80% लोकच ना, 20% लोक केल्या पाडणार. घ्या बसून. आई खाली बसा, बसा खाली.
थोडासा का पाण्याना शितडा पडत ना लोक बापरे मी का बोललो जसं मी का आणि वावर मग काम करत असतोय मजुरे सांगतो तुम्ही का मरीने जा तू का इथं भजन गायला सांगितलं इथं गात नाही. एक 75 वर्षाचं म्हातारं स्टँडला भेटलं आणि 75 वर्षनं म्हातारं कीर्तन म्हणत नाही. आडे चांगलं वातावरण आडे टोपीवाला बाबा बडा कीर्तन लिही बसेल. 75 वर्षचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहिलं आस्ती निहायत निरात दारू पिनासनी नशामा खोटा ना बोलाव धोके वासती. कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे बरं. 75 वर्षनं म्हातारं म्हण राहीन तर आवरू का आवरू पुरं करा बाकी ना ते म्हणतो तिथलं ऐकायला रे ओ आप्पा ते सांग रे काका वांदा नाही वांदा नाही तुम्हासाठी येले म्हणल्यावर तुमच्या मनासारखं होईल अजिबात टेन्शन घेऊ नका. काय का 75 वर्षाचं म्हातारं इथं भजन गायला सांगितल्याच्या नंतर भजन म्हणत नाही आणि स्टँडवर गाणं म्हण राहील धोकेबाज 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 वतीरती. अरे या वयात काय म्हणाय पाहिजे हे पण कळलं पाहिजे ना. चाल जर ती आवडत असेल तरी भाव आपल्या भगवंता प्रतीची असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई ओ तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. काही काही म्हातारासाठी होतं आड कीर्तन माईल बाबासाठी नाही. आता तरुण भावांना सांगतो तुम्ही सुद्धा आता बाळू मामाची इथे पालखा आलेली म्हणल्यावर 3 दिवसाचा कार्यक्रम इथं भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आडे भजन म्हणा सांगू का तरुण भाऊसले आडे म्हणतात नाही मग यासली एखादी पोरणी व्हॉट्सअपले इंस्टाले ब्लॉक कर या रातना 11 पॉईंट ड्युटीला चालू होतं पडेल बी तडा आडे बट्ट या तेवढं बरं आडे एक बी भाऊ तसा नाही बा पडेल बी तडा आडे बट्टन रातना 11 पायी ड्युटी चालू होती यासनी पडेल बी तडा आडे गुणगुणाव तशा हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ तूने आजाद कर रे दादा तुन पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ तून पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारान कथा तरी ठेवलं होतं रे बानट सुरूत लई तुन पाखरून पक्क ठरवलं होतं मन लगीन बुंदी यायला वाढायला लावतो आज उलट तून पाखरू लगीन करीन चालणार असतात आणि 3 वरीस मायस 1 वरीस पोरग कड्यावर रास चौकमा बटेल रास याल दकीच नाही तुन पाखरू सांगत ते 1 वर्ष ना पोरे आले बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ बा कत जाय तुन पाखरू अरे त्या पाखरासाठी म्हणून उद्धार होणार नाही या चाल जर ती राहिने तरी भाव आपला टाकाना जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया
कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया आई बहीण यास ना तुम न बहिणीस हा अजून सांगतो बाडू मामा धनगर समाजामध्ये जन्माला आले. धनगर समाजाची परिस्थिती जे शेतात राहतात ना त्याच्यामध्ये प्रकार आहेत ना धनगरांमध्ये बी खोटे उपाड वगैरे असं काहीतरी राहत ना तुम बी ठिलारी लोक पण असतात ना बरोबर आहे ना असंच आहे ना हां 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 नाही 18 पगड जाती ते तसं तर आपण जातीपाती मानत नाही पण तरी तो शब्दाने बसणार. पण धनगर लोकांमध्ये भरपूर प्रकार पडतात. हां हां हाटकर फुटेकर असं ना हां हां म्हणजे धनगर समाजामध्ये भरपूर जाती पडतात पण त्याच्यामध्ये ठिलारी लोक तुम्ही खिलारीच ना आहेर धनगर अच्छा. पहिली अशी परिस्थिती होती धनगर लोक जंगलात राहायचे मेंढ्या वगैरे चारायचे तर परिस्थिती अशी होती ना बाप मरेलवर सुद्धा पूर्ण हात पडेल अशी परिस्थिती राहील कारण तो मोबाईल होतात नाही बहिणीजण आता चांगली सुविधा आहे तुमले थोडं बी काय होईना का लगेच माहीत पडत नाही. ते पहिला ज्या जंगलमा राहणारा धनगर होता त्यासले विचारा बाप मरेलवर सुद्धा बापना प्रेतयात्रावर पोरले जाता येणे अशी परिस्थिती होती. आता बरंच परिवर्तन होई गेलो की सुधरे घ्यात बराच हो फक्त ते त्यांना आनंद लेता यायला पाहिजे. परिवर्तन जितक्या आपल्याला सुविधा उपलब्ध होत आहे ना तसं आपण आपल्या स्वतःमध्ये पण बदल केला पाहिजे. हो थोडा तरी वेळ देवासाठी दिला पाहिजे बरोबर आहे की नाही. आठे भजन म्हणान सांगू आठे म्हणतात नाही आठे बसेलेत ना या बाया. तुम्हाला सांगतो पहिल्या बाया जरी वावरमा आहेत ना तरी गाणं म्हणत ना ते देवनाच म्हणत. पहिल्या बाया रस्ता जरी चालता चालता निंता भजने म्हणत हे जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबरायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. अगो पहिल्या बाया गट्यावर दळत ना गट्यावर ना गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना झगडा जाया कावन मा बहिणी ना डोये पाणी बंधू मना पस्ताये मन मा असा गाणं म्हणत पहिल्या बाया हो. आणि आता पुरे गाणं म्हणतात बाया लेकरे झोपाळा टाइमले हे सोडी दे झुमकीतून चाल नाचू नको पोरे काय वयन लागी बहिणी त्या लेकरेसले हा बऱ्याच बाया काय बी म्हणतील भाऊ तर बाकीना गाणं सांगू वाटत नाही. अगो त्याच लगीन न गाणं कोणी डाकी अंगण मागाडची काय दिस होती काटले केला का दांगडो गुचे ना यंदा शिलगाई टाकणी राहू देवाने मागला चालणं ठरायला नाही प्रत्येक गावमा शिलगावने काट आई खाट म्हणावर उद्धार होईच आहे का बहिणी सोन तुम्हाला हा. जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून भजन गावं लागेल हो देवाशी नातं जोडावं लागेल तर जीवनाचा उद्धार आहे. नाहीतर जन्माला आला हेलन पाणी वाव वाव मेला विठ्ठल विठ्ठल. आता सगळ्यांनी 2 मिनिटासाठी बाडू मामांची पालखी आलेली आहे म्हणून सगळ्यांनी बसल्या जागेवर हातानं टाळी आणि सगळ्यांनी आमच्या मागं भजन म्हणायचं. हा सगळ्यांनी म्हणायचं जो म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालाने शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंता राही म्हण रे आप्पा मी उपडी जासो म्हण रे हो काका. सगळ्यांनी भजन गायचंय आमच्या मागं. काय वेगळे तुमनं म्हणाल पण पोचणंच नाही काय होत काय नाही. गाणं सांगतोय असं कसलं गाणं म्हणून